हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, 7 जणांचा मृत्यू, 48 जण जखमी। कुर्ला LVS रोडवरची घटना, घटनेचं CCTV समोर। अपघातग्रस्त दुर्दैवी बसचा चालक संजय मोरेला पोलिसांकडून अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। अपघातस्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल। भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या, मारेकरी अजूनही अज्ञातच, हत्येच्या कारणाचंही अजून गूढच। बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग गावच्या सरपंचाची अपहरण करून हत्या, मारेकरी कोण आणि हत्या कशासाठी याचं गूढ कायम। मार्कडवाडीमध्ये आज भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, पडळकर, खोत आणि नाना पटोले आज गावात, तणाव वाढण्याची शक्यता। अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये फक्त बनावट औषधच नाही तर पुरवठादार कंपन्याही बनावट। स्वारातीला औषधं देणाऱ्या तब्बल 5 कंपन्यांकडून 11 जिल्ह्यातल्या सरकारी दवाखान्यांना पुरवली जातात बनावट औषधं। एक देश एक निवडणूक विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार असल्याची माहिती, एकमतानं विधेयक मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री पद्मविभूषण SM कृष्णा यांचं निधन। बंगळुरूला सिलिकॉन व्हॅली बनवण्यामध्ये कृष्णा यांचं मोठं योगदान। शिक्षेच्या अंमलबजावणीमधील दिरंगाई, फाशी जन्मठेपेमध्ये बदलण्यासाठी सबळ कारण। पुण्यातील 2007 सालच्या रेप अँड मर्डरमधील 2 नराधमांना फाशीच्या ऐवजी जन्मठेप। हायकोर्टाच्या निर्णयावरती सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब। मुंबईसह राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला। राज्यात अनेक ठिकाणी 1 आकडी किमान तापमान। पुण्याचं तापमान 19 वरून 12 अंशांवर, तर धुळ्यामध्ये 4 अंश सेल्सिअसची नोंद। ॲडलेड कसोटीमध्ये गैरवर्तन करणाऱ्या मोहम्मद सिराजला सामन्याच्या मानधनामध्ये 20% कपातीचा दंड। ट्रेव्हिस हेडला मात्र दंड न करता नुसतीच कान उघाडणे।